सेवे लागी सेवक झालो तुमच्या, लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावर न करावा अभीर. संताचे हे पायी हा माझा विश्वास, सर्व भावी दास झालो त्यांचा, तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. मागलिया मज वाहती दकडे त्यांचे आणे जोड सर्व सुख, तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी समप्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेकरता घेतलेला हा अभंग एक महाराष्ट्रातील थोर संत, महान भगवत भक्त आणि जाळून संसार बैसलो अंगडी असे वैराग्याचे महामेरू, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरु आणि श्री संत बहिणाबाई म्हणतात, ज्ञानदेव रचिला पाया तुका झालासी कळस, तुका झालासी कळस, तुका झालासी कळस. ज्ञानदेव रचिला पाया तुका झालासी कळस. आणि या वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असलेल्या महान भगवत भक्त जगद्गुरु तुकोबाराय यांचा अतिशय उत्कृष्ट असा संत प्रकरणातील हा अभंग आहे. महाराज जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला आपला महत्वपूर्ण असणारा विश्वास नेमका कुठे ठेवला पाहिजे हे जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला या अभंगात सांगतात. महाराज नेमकं जगद्गुरु तुकोबाराय या अभंगात काय सांगतात हेही तुम्हाला कळाले, अभंग कुणाचा आहे हेही तुम्हाला कळाले. आणि आता वक्त्याचं आदी कर्तव्य तो म्हणजे अल्पसा परिहार. आणि अल्पसा परिहार तो म्हणजे असा, आपल्या गावामध्ये चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताहातील चौथ्या क्रमांकाची ही चिंतन रूपी सेवा माझ्यासारख्या पामर अज्ञानी बालकाकडे, तुम्हा सर्वांच्या गावकऱ्यांच्या आणि आमच्या पांचाळ काकाच्या प्रेमाने माझ्यासारख्या पामर अज्ञानी बालकाकडे तुम्ही दिली आहे. कारण तर तुम्हालाही ते जवळपास कळलंच आहे, जे का रंजले न गांजले त्याशी म्हणे जो आपले. आणि याप्रमाणे आम्ही अपंग आहोत, अज्ञानी आहोत, तरी सुद्धा याला सुद्धा कुठेतरी सेवा भेटली पाहिजे या भावनेने तुम्ही आमचे मोठे बंधू आदरणीय विश्वास दादा यांना बहुतेक सांगितलं असेल की बाबा त्यांनाही आपल्या कार्यक्रमामध्ये आवर्जून आमंत्रण द्या. आणि तुम्हा सर्वांच्या प्रेमाने ही चिंतन रूपी सेवा होणार आहे. म्हणजे आजची सेवा म्हणजे माझी एकट्याची नाही, आजचं कीर्तन म्हणजे माझं एकट्याचं नाही, तुम्हा सर्व गावकरी मंडळीचं, आलेल्या सर्व पाहुणे मंडळींचं आणि आमच्या गुरुजनांचं सर्वांची मिळून ही चिंतन रूपी सेवा आहे, माझी एकट्याची मुळीच नाही. महाराज अखंड हरिनाम सप्ताह करणं म्हणजे काही एकट्याचं काम नाही. कसं आधी परिश्रम घ्यावा लागतो तेव्हा कधी हा आनंद भोगायला भेटतो. असं म्हणतात आधी खडे खाऊ लागतात, नंतर पेढे भेटतात, आणि तो पेढे भेटण्याचा हा आनंद तुम्हा सर्वांच्या गावकऱ्यांच्या एकत्रेने हा आनंद आलेला आहे. तरी तुम्हा सर्वांसाठी आमच्या भजनी मंडळीच्यानं किंवा आमचे आलेले गुरुवारी आहेत त्या गुरुवारीच्यानं टाळ्या वाजल्यानं तुम्हा सर्वांचं कौतुक होणार नाही, म्हणून आम्हा सर्वांना सहकारी म्हणून तुम्ही सर्वजण तुमच्यासाठी टाळ्या वाजू लागा. कारण माणसानं कोणतीही गोष्ट केली की त्याचं कौतुक आपण केलं पाहिजे. का? त्यांचं कौतुक केलं की देवाला आवडतं. का तुम्ही सर्वजण एक आहात ते हरिभक्त आहात, हरिभक्ताची स्तुती नाही केली, त्याने वाचा पांगुळ झाली. महाराज आता डोळ्यानं आंधळा, पुन्हा का वाचेनं पांगळा व्हायचं काय? त्यामुळे वाचेनं पांगळा झालं नाही पाहिजे. मग आता त्याची काळजी आता तरी घ्यावं लागेल. म्हणून तुम्हा सर्वांचं कौतुक जितकं करावं तितकं खरंच कमी आहे. आणि आता आमचे मूळ आळंदीचे पायारचक आदरणीय आमचे गुरुवर्य श्री भागवत महाराज सुद्धा इथे आलेले आहेत. आता त्यांना महाराज म्हणणं आवडत नाही, आता महाराज म्हणल्याबद्दल त्यांना एकदा क्षमा मागतो बघा. तसं काही नाही, आता ते मारित नाही, कारण त्याच्या हातात पैपच नाही, कुठून मागतो? पैप असला तर आताच बसवता मांडीवर लगेच. ते सुद्धा इथे आलेले आहेत.
आणि आम्ही हरिपाठ ज्यांच्याकडून शिकलो. आम्ही काय म्हणायचो, ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण म्हणे. आता ते वैकुंठ भवनी घरे केले का हे एका जागी अनंत जन्मनी पुण्य होय. मी तिसऱ्या टिप्यात म्हणायचो, अनंत जन्मनी पुण्य होय. लगेच श्रीकांना बुकी घाला, वैकुंठ भवनी घर केले. असे आमचे गुरुबंधू सूर्यकांत महाराज सुद्धा बारडून आमच्यासाठी आलेले आहेत. खरोखर त्यांचं आमच्यावरती नितांत प्रेम आहे. आणि त्यांनी आता कीर्तनकार म्हणजे कसं आहे तुम्हाला ओळखूच आला असेल, कावळा खाव खाव अशा प्रकारे कावळा. कावळ्याचा आवाज कोणाला ऐकू वाटते का? पण आज तुमचा नाही इलाज आहे, काय करणार, तुमच्या नशिबालाच आली ह्याच काय करसा. म्हणून तरी सुद्धा कावळ्याची सुद्धा सपाटणी झाली पाहिजे हे कुठंतरी वाटलं. आणि आमचे गुरुवर्य भागवत महाराज यांनी, आमचे गुरुबंधू श्रीकांत दादा आणि हे काय नाव माऊली महाराज बारडकर, हे सुद्धा आमच्यासाठी प्रेमा खातीर आलेले आहेत. त्याबद्दल त्यांचे हे आभार मानतो. आणि आमचे जवळपास बहुतेक मला वाटते पांगरीचे सुद्धा गुरुबंधू गेल्या वर्षी सोबत होते, ते आले का? वा, पांगरीचे सुद्धा गुरुबंधू आलेले आहेत. नागेश महाराज, विठ्ठल महाराज. आणि सेवा करण्याची गादी जे सुरू करून दिली आळंदीमध्ये आम्हाला भागवत महाराजांनी घेतलं. आणि त्यानंतर सांभाळलं जे कधी असन ते आमचे विठ्ठल महाराज, त्यांनी आम्हाला सांभाळलं. आणि आता त्यांनी ती सांभाळणं ती गादीच तयार करून ठेवली. त्यांच्या गादीवर लगेच विराजमान आमचे दिगंबर महाराज. आणि ते आता सुद्धा फोनवर सांगतात, महाराज आता तुमची सेवा कोण घेते, माऊली आता तुमची सेवा कोण करते. आणि दिगंबरला बोलत काय चालले काय हे बोलणार, परंतु आवर्जून बोलणार, माऊलीकडे लक्ष दे बरं. असे नितांत प्रेम करणारे विठ्ठल महाराज, नागेश महाराज, हे सर्वजण आमच्या प्रेमाखातीर आलेले आहेत. त्याबद्दल आता अजून सर्व भजनी मंडळींचं मी नाव नसेल घेतलं तरी सुद्धा सर्व भजनी मंडळींचे, सर्व विनेकरी बाबांचे सर्वांची क्षमा मागतो. आणि तुम्हा सर्व वारकऱ्यांच्या चरणी प्रणाम करतो. मस्तक माझा पाय माझा पायावरी या वारकरी संतांच्या. पंढरीश पांडुरंग परमात्मा भगवान श्री विठोबाराय आणि विश्वभूषण विश्वमान्य कैवल्य सम्राट चक्रवर्ती माऊली महाविष्णू ज्ञानोबाराय आणि सुप्रसिद्ध असलेले साधू जगन्मान्य जगद्वंदनीय जगद्गुरु तुकोबाराय आणि शांती ब्रह्मनाथ महाराज आणि आमचे शिक्षा गुरु गुरुवर्य भागवत महाराज असतील, गुरुवर्य परमेश्वर महाराज असतील आणि आमचे गुरुवर्य भगवान महाराज पांचाळ गुरुजी, या सर्वांच्या चरणी प्रणाम. आणि गुरुवर्य दीक्षा गुरुजी गुरुवर्य शंकर महाराज पांचाळ गुरुजी यांच्याही चरणी प्रणाम. आणि सर्व देवी देवतांच्या, सर्व संतमंतांच्या सर्वांच्या चरणी शिवरायांच्या चरणी प्रणाम करतो. आणि ज्यांची सेवा आहे त्याला साह्य मागू, सेवेला सुरुवात करू. आता मज साह्य
साह्य इथे करावे देवा, तुझी घे सेवा सकळ गोवा गोनी. आता मला सांगा, आपण सेवेला सुरुवात केलेली आहे, म्हणजे चिंतन रूपी सेवा म्हणजे काय असतं की नामामृताचं भोजन असतं. आता नामामृताचं भोजन आहे. आता मला सांगा, मी तुम्हाला भोजन करायला बसवलंय आणि तुमच्या समोर पातळवड्या जर टाकल्या, मी जर म्हणलं गावकरी मंडळी घ्या, आता आता घ्या म्हणलं, काय पातळवड्या खाता का? ती पातळवड्या खाऊ शकणार नाही. मग भागवत महाराज म्हणते, तुला का 4 डोळे आली काय, जरा दिसता गेले काय? लोकांच्या समोर नुसत्या पातळवड्या आहेत, तू काय घ्या म्हणतो? मग तसे पातळवड्या तुम्ही खाऊ शकणार नाही, नुसत्या पातळवड्या तुम्ही तोंडात कोंबू शकणार नाही, म्हणजे संपूर्ण वाढ होऊ द्यावा लागते. म्हणून मला सांगा, आता अभंगाचा संपूर्ण भावार्थ सुद्धा तसाच गरजेचा आहे सांगणं. संपूर्ण अभंगाचा भावार्थ समजला तर तुम्हाला चिंतन रूपी सेवा समजेल. आणि चिंतन रूपी नाही जरी सेवा समजली तरी सुद्धा हे चिंतन कीर्तन किती वाजता संपणार आहे, आपण किती वाजता झोपणार आहोत, हे तर तुम्हाला कमीत कमी कळायला पाहिजे. म्हणून अभंगाचा भावार्थ सांगणं गरजेचं आहे. आणि अभंगाच्या भावार्थाचा जर विचार करायचा झालं तर महाराज सांगतात, महाराज एक साधक जगद्गुरु तुकारामांजवळ आला आणि त्यांनी विचारलं, महाराज हा विश्वास अतिशय महत्वपूर्ण आहे, नेमका हा विश्वास कुठे ठेवला पाहिजे? महाराज सांगतात, बाबा संतांच्या चरणी हा विश्वास ठेवला पाहिजे. नुसता विश्वास ठेवून चालेल का? नाही. मग काय करावं लागेल? नुसता विश्वास ठेवून चालणार नाही तर त्यांचा सर्व भावनेने दास व्हावं लागेल. आता दास म्हणजे गीत म्हणजे अंगात आलं, का व्हायचं दास? हे काम नाही का आम्हाला दास? अरे बाबा, ते आपल्या जीवनाचं हित करतात. मग पुन्हा विचारलं, महाराज हित म्हणजे काय? हित म्हणजे काय? ते जीवावर देवाची कृपा होणं, याला म्हणतात हित करणं. आणि भागलिया मज वाहातील कढी, म्हणजे आता भगवंतानं कृपा करायची म्हणजे का भगवान येरीच कृपा करेल का? काय करावं लागेल? भोजन करावं लागेल का? भोजन नाही, भजन करावं लागेल. मग भजन करायचं म्हणलं, साधना करायची म्हणजे की थकवा येणार. मग तसा शील भाग जर आला तर संत धीर देतात, अर्थात कडीला घेतात. भागलिया मज वाहातील कडिये, त्यांची आडे जोडे सर्व सुख, म्हणजे भगवंताची प्राप्ती झाली की सर्व सुखाची प्राप्ती होते. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय शेवटी सांगतात, बाबा हे इतकं सर्व करतात म्हणून मी त्यांचं उरलेलं शेष आवडीने सेवन करतो आणि बोललेलं वचन कधीच मोडत नाही. हा झाला अभंगाचा सरळ सरळ ते भावार्थ. विठ्ठल महाराज, संताची पायी हा माझा विश्वास. आपण आधी विश्वासाकडे जाऊ का? कीर्तनाचं निमंत्रण विश्वास भागून आले, त्याच्यामुळे आधी विश्वास. संताची पायी हा माझा विश्वास. विश्वास म्हणलं की अतिशय महत्वपूर्ण आहे. आणि विश्वास म्हणलं की श्रद्धा आणि विश्वास जवळपास आपल्याला सारखा वाटायला लागतो. परंतु श्रद्धा आणि विश्वास यांच्यामध्ये फरक आहे. काय? श्रद्धा ही कमी, कधी जास्त, कधी कमी कधी जास्त असं होते. उदाहरणार्थ, महाराज कोणाला पोरी होतात, मग त्याने विचारायचं, महाराज मला काय होते? मग आम्ही म्हणावं, बाई आता कारण आम्हाला लुटून जायचं राहते ना, दक्षिणा घेऊन जायचं राहत तुमच्याकडून. मग आम्ही म्हणतो पोरग होतंय. मग आम्ही पोरग होतंय म्हणलं कारण आमच्या वाणीमध्ये काय पावरा, तुम्ही सगळं पाया पडून पाय धुवून असं असते. महाराजाचं टरक मोकळच असते, सगळी पुण्यसाठा तुमच्याच पायाजवळ राहते. महाराजाचं काय कीर्तन करून पाय धुवून हार घालून सगळं करून मोकळीच महाराज. मग असं आम्ही म्हणतो पोरग होते, आणि तेव्हा मुद्दा म्हणून पोरगी होती. तेव्हा पोरगी होती. मग पुन्हा म्हणतात, माय या सुतारी महिला काही काम नव्हतं, या तिघा भावालाही काही काम नव्हतं, कोण आणले माहिती महाजारी इथं. त्याला जर बोलले नसते, त्याला जर म्हणले नसते मला पोरग होत होत काय की त्या आंधळ्याला उगच म्हणले बाय मी. म्हणजे श्रद्धा कमी होते. आणि म्हणलं तसं झालं, माय त्या महाराजाला आणला, आणा माय त्याला फुलाखालीच गाडते. मग म्हणजे श्रद्धा कमी जास्त होते, विश्वास हा कमी जास्त होत नाही. एकदा विश्वास ठेवला की माणसाचा विश्वास शक्यतोवर उडत नाही. म्हणून विश्वास महत्वाचा आहे.
विश्वासाचा जर विचार करायचा झालं तर विश्वास हा 3.5 अक्षराचा आहे आणि देह सुद्धा 3.5 फुटाचा आहे. माऊलीने सुद्धा 3.5 पावले टाकले निश्चळ. म्हणून 3.5 हे फार महत्वपूर्ण आहे. म्हणून आता मग देह, आता विश्वास किती महत्वाचा आहे आपल्याला कळून देतो. देह देह आपल्याला किती महत्वाचा वाटते? देह महत्वाचा आहे अथवा नाही त्यावर मी बोलू शकत नाही, पण देह किती महत्वाचा आहे आता सांगा. किरमा, पावडर हे कशासाठी लागते? आपण सुंदर दिसावून. कोणी कोणी असे इतकंच होते त्या चेहऱ्याचा कातड्याने घुसतो घासतो माणूस. म्हणजे आपल्याला काय वाटतं? देह हा सुंदर दिसला पाहिजे. आणि खरोखर आहे देह हा काय आपल्याला साधारण असेल उगच असं धरला सापडा असा भेटला नाही. कसा सापडते? कसं आहे, कारण आम्हाला प्रमाण काऊन सांगावं लागते. आम्ही आळंदीत जाऊन आम्ही काही कीर्तन पठाण नाहीत, आम्ही कोणते पठाण सांगू पाहिजे म्हणजे माणसाला आज्ञानला बोललं पाहिजे. आम्ही काय फक्त पंक्ती पठाण एवढंच आम्हाला कळत. आम्ही पंचामृताच्या जायचं पंक्ती झोडून यायच्या. तुम्ही भाग्यवान आहात, गावाकडे असून सुद्धा आमच्यापेक्षा खूप छान तुम्हाला सुरात गाता येते, पाठांतर आहे. तुम्हा सर्वांच्या चरणी खरोखर आम्ही प्रणाम केला पाहिजे. पावला हा देह, कारण देह सापडणं ही साधारण गोष्ट नाही. कसा आंधळा बसला आणि कटाळ्या उजळला. तुम्हाला दृष्टांत प्रत्येकाला माहित आहे, परंतु तुम्हाला जर विचारलं हे तुम्हाला माहित आहे का, मग सांगा. म्हणून तुम्ही म्हणसाल तुला घाला आणलं इकडं पुरा आणलं काय. म्हणून हा दृष्टांत सांगालो. म्हणजे आंधळा बसला, टाळ्यावाजी बसला, टाळ्यावाजी बसताना सहज कावळा त्याच्या हातात आला. कावळा सहज आला, पण कावळा पकडणं सहसा इतकी सोपी गोष्ट आहे का? नाही. मग राजाने सांगितलं, महाराज ज्यांना कावळा सापडेल त्यांनी कावळा माझ्याकडे आणून द्या, त्याला बक्षीस. मग बक्षीस असं सांगितल्यानंतर महाराज त्यावेळी आंधळ्याकडे गेले माणसं आणि म्हणले, बाबा हे कावळा तू राजाला दे, राजा तुला बक्षीस देईन. ते मला किती देईन? 5,000. मला 10,000. काय आम्हाला काय पैसे म्हणजे काय करणार? कधी जीवनामध्ये पाहिलेच का नाही की त्यानं 1 लाख नाही, 1 लाख म्हणला, लाख नाही. मग असं म्हणल्याबरोबर त्या टाळ्या वाजल्याबरोबर कावळा निष्ठून गेला. तसं आपला सुद्धा देह हा एक काही आपल्याला सोपा असा भेटलेला नाही. कसं हा देह एक दुर्लभ आहे असे श्री संत नाथ महाराज सांगतात. नरती हा दुर्लभ, नरती हा दुर्लभ. वासुदेव म्हणा. म्हणजे हा देह सुद्धा आपल्याला काही साधारण असं सहज भेटलेला नाही. देह सुद्धा आपला सहज भेटला नाही. तसा विश्वास हा सहज प्राप्त होत नाही. प्राप्त झाला तर लवकर उडत नाही.
त्याच्यामुळे संतांनी विश्वास हा कुठे ठेवला पाहिजे हे साधक जगद्गुरु तुकोबाराय विचारतात. त्यावेळी सांगितलं, महाराज संसार जरी करायचा असेल तरी सुद्धा विश्वास महत्वाचा आहे, तर परमार्थ जरी करायचा असेल तरी सुद्धा विश्वास महत्वाचा आहे. महाराज नेमका मग विश्वास कुठे ठेवला पाहिजे? तेव्हा तुकोबाराय म्हणतात, बाबा विश्वास कुठेही ठेव चालेल. नाही नाही महाराज, पण तुमचा नेमका कुठे विश्वास आहे असं म्हटल्यानंतर त्याचं उत्तर जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या संताची पायी महाराज तुम्ही सांगतात संताचे पाय हा माझा विश्वास, परंतु नेमकं संत म्हणायचं कुणाला? कसं आहे, संत बनणं हे ढोंग सुद्धा जमत नाही, पण एकानं ढोंग केलं. ऐका, एकानं ढोंग केलं कसं ते म्हणलं, वा आता काय जमत नाही, पहिल्यांदा म्हणलं शेती करून पाहू म्हणला. मग शेतात गेला आणि आता आमचे तर हरभरं कापायचं त्याला आलं. मग गेला हरभऱ्याच्या रानामध्ये असा खालून हात लावला, इळा हातात होता. ती डाव एक हाती इळा धरला असा खालून हात लावला. मग त्याने ते फांटीवर इळा मारायचा, त्याने बोटावरच म्हणला, मायो म्हणला बोट कापलं बा म्हणलं. का? आता शेती जमत नाही. पुन्हा माश्या धरायला गेला, तिथे बी असं पकडा गेला, त्याच्या नाकात बसला. वास म्हटला कीर्तनकार पाडला काय म्हणला गदर. मग
तेही जमलं आहे त्याला. पुन्हा म्हणला, आता म्हणला हे महाराज लोक लई फुकट खाय लकले तर याच्या ढेरीवर पाय देतो म्हणलं काय काय. मला आंधळ्या तो आधी पाडतो म्हणला, त्याच्या पोटावर पाय देतो म्हणला. महाराज मग असं करता करता ते गेला, एका रानात गेला आणि त्या गावात झाली होती बघा चोरी. त्या गावात चोरी झाली. मग ते मग जप करायला लागला, खाली मान घातली ना असा जपायला जोरजोरात, रामकृष्ण आहे, रामकृष्ण आहे, रामकृष्ण आहे जपायला. पण तिकडून माणसं आले, म्हणले अरे आपल्या गावात चोरी झाली, याचा अर्थ हे दिवसा जप करायला आणि रात्री काय की चोऱ्या करायले, रात्री काय की चोऱ्या करायले म्हणले, याला धरा म्हणले. आणि मग ते असं माझ्यासारखं होतं. ते येऊ काय केलं, केळीमध्ये केळीत गेलं, त्याला लोकांना धरलं, असं मिरच्याचं धुपट देऊन देऊ मारलं. मग काय सुरू केलं का, मायो वाचवा, मारायला सुनाळेकर असं म्हणलं. मग महाराज पुन्हा म्हणला, क्या करू यार, खेत में गया तू लांगा लोंगा, मच्छी पकडे तू झंगा झुंगा, साधू बन गया तू उलटा टांगा. महाराज साधू संत बनणं हे सुद्धा आवड आहे काय, संत ही बनण्याची गोष्ट नाही. मग संत कोणाला म्हणायचे. महाराज या विश्वामध्ये किती प्रकार केले, 5 जवळपास. एक पामर, पामर कोणाला म्हणतात, आता सप्ताह झाल्यावर ते सुरू होईल. ज्यांच्या समोर पनीरच्या भाजीचे भोगणं ठेवलं आणि म्हणजे कोंबड्याचे भोगणं ठेवलं, कोंबड्याचंही भोगणं ठेवलं शिजल्याला. आणि मग ते काय म्हणला, मला पनीर खायची आणि कोंबडे खायचे, कडाकड फोडले. त्याला म्हणतात पामर. पामर याचा अर्थच काय, पाप करू करू मर, म्हणजे त्याला पामर म्हणतात, पामर. आणि विषय कोणाला म्हणतात, बाबा हे कोंबडं खाणं चांगलं नसते, माय हे खाऊ नये, हे आपल्या शास्त्राने परवानगी दिलेली नाही. मग आपण कोणतं खावं, आपण पनीरची भाजी खावं, पोळ्या खावं, नळ्या खाऊ नये. तसं हे ज्याला कळतंय त्याला विषयी म्हणतात. परंतु विषयामध्ये सुद्धा सुख नाही का. माऊली महाविष्णू ज्ञानोबराय सांगतात, विषयाचे सम सुख बिघडाची कसं विषयामध्ये सुख असल्यासारखं वाटतं पण नसतं. कसं आता मला सांगा, साधारण ऊन तपतं, ते ऊन तेवढं लागत नाही. परंतु आभाळाची सावली आली आणि त्याच्यामध्ये जर ऊन जर तपलं तर कसं लागतं, कळकट लागतं. तसं त्यामध्ये सुख वाटतं पण सुख नसतं. आता कसं विष प्यायच्या आधी वाटते मला राग आला तर मी तेवढंच मरतो असं जे म्हणतात, पण ते विष पिल्यानंतर दुःख होतं हे ज्याला कळतं त्याला विषयी म्हणतात. आणि परमार्थ आपण केला पाहिजे
परमार्थ करणं हे आपलं कर्तव्य आहे, ज्ञान मिळवणं हे आपलं कर्तव्य आहे. ही ज्याला जिद्द असते त्याला जिज्ञासू म्हणतात. मग जिज्ञासू कोणाला म्हणतात? जो गुरुकडे जातो, ज्ञानाची प्राप्ती करतो, भगवंताची प्राप्ती करण्याचा उपाय विचारतो, त्याला जिज्ञासू म्हणतात. आता मुक्त कोणाला म्हणतात? ज्याला गुरुचीही प्राप्ती झाली, देवाचीही प्राप्ती झाली आणि आता त्याला या पुढचं काही करायचं उरत नाही. आणि आता करायचं उरत नाही, ते करत सुद्धा नाही, त्याला मुक्त म्हणतात. नित्य मुक्त तूची एक ब्रह्मज्ञानी. नित्य मुक्त तोजी ब्रह्मज्ञानी. आणि तो ब्रह्मज्ञानी असतो, त्याला करायचं काही उरत नाही, त्याला मुक्त म्हणतात. आणि हे सर्व प्राप्त होऊन सुद्धा भगवंताच्या भजनामध्ये आस्था ठेवतात. माऊली महाविष्णू ज्ञानोबर आहे, ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायामध्ये सांगतात, या ठाई पार्था माझ्या भजनी आस्था, तया ते मी माथा मुक्त करी. महाराज, त्यांचे चरण मी माथ्याला लावतो किंवा त्यांच्या चरणावरती मी माथा ठेवतो, असे भगवान सांगतात. भगवंताची भाषा ज्ञानोबर आहे, ज्ञानेश्वरी सांगतात. महाराज, आता अशी अवस्था म्हणजे संतांची होती, त्याला काय म्हणतात? ज्ञानी भक्त. मग आता ज्ञानी भक्त म्हणजे संत. आता संतांच्या ठिकाणी किती लक्षणं असतात? दया, क्षमा, शांती, हे ज्या ठिकाणी असतात त्याला संत म्हणतात. आणि लोभ, मोह, माया, विकार, अशा अनेक विकार असतात, त्याला त्यांच्याकडे नसतात, राहत नाही, त्यालाही संत म्हणतात. आता मग असे राहत नसतात, त्यालाही संत म्हणतात. अशा संतांच्या चरणी विश्वास नेमका ठेवला पाहिजे, परंतु कोणाचा आहे? अरे, या संतांच्या चरणी विश्वास सज्जनाचाही आहे, दुर्जनाचा आहे. सांगायचं झालं तर देवाचाही आहे आणि दैत्याचा सुद्धा आहे. दोघांचाही विश्वास संतांच्या चरणावरती आहे. महाराज आधी दैत्याचा सांगतो. कारण ज्यावेळी रावणानं सीतेला आणलं होतं त्यावेळी दृष्टांत, मंडोदरीला स्वप्न पडलं आणि सांगू लागली, महाराज माझी एक गोष्ट ऐकाल का? काय? मंडोदरी बोले रावणा प्रती, मंडोदरी बोले रावणा प्रती,